शिवसेनेकडून राजेश शहाची हकालपट्टी करण्यात आली आहे। राजेश शहा ज्याच्या मुलांना हिटरनांचा प्रकार केला होता, वरळीमध्ये एका दाम्पत्याला फरफटत नेलं होतं, त्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे आणि त्याच राजेश शहाची आता शिवसेनेने हकालपट्टी केल्याची माहिती समोर येते। राजेश शहाचंही नाव या प्रकरणामध्ये समोर आलं होतं, कारण राजेश शहाने आपल्या मुलाला तिथून पळून जाण्यासाठी सल्ला दिला होता। त्याचबरोबर ज्या गाडीनं हे सगळं हिटरनांचा प्रकार केला आहे, अपघात केला आहे, त्या गाडीची ओळख पुसण्याचं काम तो करत होता अशी माहिती समोर आली होती आणि त्यामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेकडून राजेश शहाची हकालपट्टी केल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई केली आहे, तर पालघर शिवसेना उपनेते पदावरून त्याला कार्यमुक्त केल्याची माहिती समोर येते। राजेश शहाचा मुलगा मिहिर शहा यानं भीषण असा अपघात केलेला आहे, हिट अँड रनचा प्रकार केला आहे। एका दाम्पत्याला उडवल्यानंतर त्या दाम्पत्याला फरफटत नेलं होतं, त्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिथून मिहिर शहा पळून गेला होता, पण त्याला पळून जाण्यासाठी राजेश शहानं सल्ला दिल्याचं समोर आले आणि त्याचबरोबर त्या गाडीचं सीट बदलण्याचा प्रयत्न केला, नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या गाडीवर जे काही चिन्ह होतं तेही बदलण्याचा प्रयत्न केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं आहे। ते गाडी नष्ट करण्याचाही किंवा ती लपवून ठेवण्याचा प्लॅन राजेश शहाचा होता अशी माहिती समोर आली आहे। त्यानंतर आता राजेश शहाला हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर येते। शिवसेनेमधून हकालपट्टी केल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पालघर शिवसेना उपनेते पदावरून कार्यमुक्त केल्याची माहिती समोर येते। पालघर शिवसेना उपनेते पदावर राजेश शहा हा कार्यरत होता आणि त्याचा मुलगा मिहिर शहानं या ठिकाणी अपघात केल्याचं पाहायला मिळालं होतं, एका महिलेचा जीव घेतलाय। त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे, पण 3-4 दिवसानंतर ही कारवाई झाली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। संदीप, काय सांगाल, ज्या राजेश शहाच्या मुलानं एका महिलेचा खून केल्याचा आरोप होतोय, फरफटत नेलं होतं, त्या महिलेला जर थांबवलं असतं तर ती कदाचित वाचली असती गाडी, तर त्या राजेश शहाची आता हकालपट्टी केल्याचं कळतंय, पण 3 दिवसानंतर ही हकालपट्टी झाली आहे ऍक्सिडेंटच्या। प्रचंड राजकीय दबाव आल्यानंतर या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून राजेश शहा यांच्यावर कारवाई करण्यात आली असं आपल्याला दिसतंय। नुकतंच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या कुटुंबाची भेट घेतली होती आणि 2 दिवसापासून सभागृहात सुद्धा हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला येतोय आणि त्याच्यावर आरोप प्रत्यारोप झडतायत आणि यातून कुठेतरी शिंदे गट टार्गेट होईल आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हा विषय कुठेतरी अवघड होऊ नये याची दक्षता घेतल्याचं दिसतंय। निश्चितच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।